नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. शरद पवार गट अजित पवारांना आणखी धक्का देण्याच्या तयारीत. रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता. तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ, रामराजे निंबाळकरांचा इशारा. रामराजे नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांचा तुतारीचा सूर. फलटणमधल्या मेळाव्यामध्ये रामराजेंसमोर कार्यकर्त्यांचा तुतारीसोबत जाण्यावर होकार. लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या घरातील अनेकांनी तुतारीचं काम केलं. आम्हाला रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवार म्हणून नको होते. रामराजे नाईक निंबाळकरांचे पुतणे विश्वजित राजेंचं मोठं विधान. शरद पवारांना अनेक लोक येऊन भेटत आहेत. पक्षामध्ये कोण येणार ही नावं उघड करणं योग्य नाही. रामराजेंच्या प्रश्नावर राजेश टोपेंचं उत्तर. भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी घेतली शरद पवारांची भेट. बीडच्या केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे विधानसभेसाठी इच्छुक. दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचा सर्व्हे. आंबेगावमध्ये परिवर्तनाची लाट. सर्व्हेमध्ये माहिती. देवदत्त निकमांची वळसेंविरोधात लढण्याची तयारी. माजिद मेमन यांची पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी. टीएमसीला सोडत माजिद मेमन यांचा पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. बिनशर्त शरद पवारांकडे परतलो, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया. हरियाणामध्ये एक्झिट पोलनुसार भाजपला धक्का. मॅट्रिसच्या पोलनुसार काँग्रेसचं सरकार. काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज. सी वोटरच्या पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार. भाजपला 27 ते 32 जागा, तर काँग्रेस एनसीला 40 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज. मोदी तो गयो. देशभरात कुठेही निवडणुका घ्या, भाजपचा पराभव निश्चित. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या एक्झिट पोलवरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा. नागपूर शहरामध्ये भाजपा महाजनसंपर्क अभियान राबवणार. आजपासून अभियानाला सुरुवात होणार. गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे सहभागी होणार. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 9 ऑक्टोबरला रायगड दौऱ्यावर. रायगडच्या माणगावमध्ये लाडकी बहिणी कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या आज आणि उद्या बैठका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांची मालिका. पुण्यातील मतदारसंघांचा आढावा घेणार. बुलडाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये संभाजी ब्रिगेडची राज्य कार्यकारिणीची आज बैठक. विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार. पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल. अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत. हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, मात्र काही जण ऐकत नाही. तेवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचा खोचक सवाल. दिलेला शब्द पाळल्याचं अजितदादा अनेकदा सांगतात, मात्र फॉर्म भरायच्या वेळेस बारामतीकरांच्या आग्रहास्तव फॉर्म भरल्याचंही दादा बोलतील. निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला. अजित पवारांकडे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही. दादा गटाला मिळणाऱ्या जागांवरील प्रश्नावरून वडेट्टीवारांची टीका. शेवगाव पाथर्डीमध्ये भाजपा आमदार मोनिका राजळेंना पक्षातूनच विरोध. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष वेगळा विचार करेल. मला किंवा गोकुळ दौंड यांना तिकीट मिळेल. अरुण मुंडेंची माहिती. नंदुरबारमधील 6 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या काँग्रेसकडून मुलाखती. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघेंनी घेतल्या मुलाखती. राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित. गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक. नाशिकमध्ये काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुलाखत दिली. विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंगमुळे खोसकर चर्चेत. पालघर वसई विरार विभागामध्ये ठाकरे गटातील 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. स्थानिक राजकारणाला कंटाळून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. युवा सेना म्हणजे जहागिरी असा काही लोकांचा समज होता. योगेश कदम यांची आदित्य ठाकरेंवर टीका. योगेश कदम हे भविष्यामध्ये यंग मिनिस्टर असतील. योगेश कदम यांना मंत्रिपद मिळणार, यावर पत्नी श्रेया कदम यांचा दावा. केज मतदारसंघावरून भाजप आणि मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार. केज मतदारसंघाची जागा पप्पू कागदेंना मिळावी. केज मतदारसंघावर आरपीआय आठवले गटाचा दावा. ठाकरे आणि राऊतांनी निवडणूक लढण्याचे आदेश दिलेत. सन्मानजनक माणसांशी लढत असती तर आनंद झाला असता. गद्दारांशी लढावं लागतं हे दुर्दैव. अद्वै हिरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. पुण्यातील पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांना उमेदवारी भेटावी म्हणून प्रयत्न. मित्राला संधी मिळावी असं वाटतं. बाळासाहेब थोरातांचं सूचक विधान. जळगावच्या पारोळा, एरंडोल आणि चाळीसगाव मतदारसंघाच्या जागेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये जुंपली. तिन्ही मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, तर तिन्ही जागा आमच्याच. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटलांची प्रतिक्रिया. बंजारा समाजाच्या विरासते बंजारा या नगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींकडून लोकार्पण. मोदींकडून पोहरादेवीमध्ये नगारा वादन. नगारा वादन करण्याआधी जगदंबा मंदिरामध्ये देवीची आरती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते
मेट्रो 3चं उद्घाटन, पंतप्रधान मोदींचा मेट्रो 3 मधून प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांसोबत आणि महिलांसोबत मोदींचा संवाद. मोदींना किती कापायच्या कापू द्या, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता भाजपसह गद्दारांना जागा दाखवेल, उद्धव ठाकरेंचा निशाणा. उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी मेट्रोला स्थगिती दिली. कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी ही मेट्रो 3 सुरू. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. कोविड काळामध्ये मेट्रो 3चं काम एक दिवसही थांबलं नव्हतं. जंगल नष्ट करत त्यांना जागा अदानीच्या घशामध्ये घालायची होती. आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार. मोदींच्या राज्यामध्ये अन्याय, परिवर्तनाची ताकद आपल्यामध्ये, संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका. महायुतीची लाडकी बहीण योजना मवियाला पचत नाही. महाआघाडीचं सरकार आलं तर ते योजना बंद पाडतील. ठाण्यातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार, जातीनिहाय जनगणना करणार. कोल्हापुरात राहुल गांधींची घोषणा. काँग्रेसपासून सावध रहा, काँग्रेसकडून आपल्या एकीला संपवण्याचा प्रयत्न. जिनको कोई पूछता नहीं उनको हम पूछते हैं असं म्हणत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं. राहुल गांधींनी आधी त्यावर माफी मागावी, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं. फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधींकडून कोल्हापुरात उदगावमध्ये टेम्पो चालक अजित संधे यांची भेट. राहुल गांधींनी टेम्पो चालकाच्या घरामध्ये बनवला स्वयंपाक. संधे कुटुंब भारावलं. मी एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदे गटावर निशाणा. महिनाभरात आमचं सरकार आल्यावर तुमच्या लुटीचा हिशोब घेणार, ठाकरेंचा इशारा. शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या शेतामध्ये कमी आणि खेळाच्या मैदानामध्ये जास्त दिसायचे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा हल्लाबोल. नागपूरचा बहुचर्चित डबल डेकर उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. 5 किलोमीटर अंतराचा ब्रिज नागपूरकरांच्या सेवेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात. फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करणार, सूत्रांची माहिती. वोट जिहाद हा भाजपा आणि संघाचा फेक नरेटिव्ह. वोट जिहाद कसा असतो यावर श्वेत पत्रिका काढावी लागेल, राऊतांची टीका. भाजपा आणि संघ हाच फेक नरेटिव्हचा कारखाना, राऊतांचा हल्लाबोल. भाजपला मतदान केलं नाही तर वोट जिहाद होतो. भाजप एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देत नाही. समाजवादीच्या अबू आझमींचा भाजपवर निशाणा. कोके सरकारनं अनेक उद्योगधंदे बाहेर नेले. मिंदे सरकारनं महाराष्ट्र विकण्यासाठी स्टॉल लावले आहेत. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारात न घेता योजना जाहीर करतात. लाडक्या खुर्चीसाठी काहीही, अशी सरकारची भूमिका. जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. माहिती आणि मवियामध्ये चढाओढ सुरू. 1500 रुपये देऊन तिजोरीवर ताण पडतोय तर 3000 दिल्यावर काय होईल? योजना बंद केल्यास माझा पाठिंबा, सत्यजित तांबेंची भूमिका. बारामतीच्या माळेगावमधल्या औद्योगिक प्रशिक्षण शासकीय संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव. राज्य शासनाचा निर्णय. कोंढवा परिसरामध्ये मुस्लिम तरुणांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली. नरसिंहानं द महाराजांवर पोलीस गुन्हा दाखल करत नाही. तरुणांची खासदार सुप्रिया सुळेंकडे तक्रार. मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रक. कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज. 6 ते 12 मिनिटं आधी सुटणार असल्यामुळे प्रवाशांना धावपळ करावी लागणार. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक. लासलगावसह राज्यामधील 305 बाजार समित्या उद्या बंद राहणार. सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर. सोलापूरसाठी 10 आणि बार्शीसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार. 11 तारखेलाच मतमोजणी होणार. बाजार समिती निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण तापणार. ठाकरे गटाचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंना तडीपारीची नोटीस. तर माझ्यावर राजकीय हेतूनं कारवाई करण्यात येत आहे, गिऱ्हेंची प्रतिक्रिया. 400 कोटी रुपयांची जनाई जलसिंचन योजना कागदावरच. जिरायती भागामधील नागरिकांना अद्यापही शाश्वत पाणी नसल्याचं शेतकरी संघर्ष समितीचा दावा. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गोंधळ. धाराशिवच्या तुळजापूरमधील सिंदफळ इथल्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ. श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा. आजपासून विविध अलंकार पूजेस सुरुवात होणार. साईचरणी 1 कोटींची सोन्याची पंचारती भक्ताकडून दान. नाव जाहीर न करण्याची भक्ताची साई संस्थानला विनंती. जळगावच्या कुसुंबामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. गुलाबराव पाटलांच्या हस्ते ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून राहत असलेल्या जागेच्या 7 बऱ्यांचं वाटप. जळगावच्या बीएसएनएल कार्यालयामध्ये अधिकाऱ्याविरोधात मनसे आक्रमक. मराठी भाषेला विरोध करत असल्याचा अधिकाऱ्यावर आरोप. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामध्ये माकडांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी मोर्चा. माकडांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आक्रोश मोर्चा. साताऱ्याच्या कराडमध्ये महिला अत्याचाराविरोधात नागरिकांचा जनजागरण रॅली काढत मेळावा. मेळाव्यामध्ये उपविभागीय पोलीस आयुक्तांकडून मार्गदर्शन. रायगड जिल्ह्यामधल्या नागोठाण्यामध्ये पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया.
परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून खरीप नंतर रब्बीची तयारी सुरू, मशागतीच्या कामांना वेग. बीडच्या परळीमधील पांगरी भागामध्ये परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकट. नंदुरबारच्या टोळ्यामध्ये बिबट्याची दहशत, बळीराजाकडून डफच्या तालावर शेतीची कामं, बिबट्याला पळवण्यासाठी वाजंत्रीचा आधार. नवरात्रोत्सवातही केळीच्या भावामध्ये घसरण, जळगावच्या जामनेर, चोपडा आणि बऱ्हाणपूर भागामध्ये केळी उपलब्ध, प्रति क्विंटल भाव 3100 वरून 2300 रुपयांवर. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये नोकरी महोत्सवाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 8000हून अधिक तरुणांकडून नोकरीसाठी रजिस्ट्रेशन, मुलाखतीनंतर कंपन्यांकडून त्वरित नियुक्तीपत्र वितरित.